सोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची. कधी नाही. ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आमिष दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते. ते नाही हे झाला. मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला. नंतर पोलिसांचे लक्षात आला होता. मी अत्यंत घाबरले होते. परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीने घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती. अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल. तसे काही प्रत्यक्ष मारहाण बद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही. नाही, त्यांचे जबाब प्रथम दिवशी झाला होता. आता ते आमच्यासाठी विटनेस आहे. सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही, परंतु आमची तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे. वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे. ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते, बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी आदेशित आहे. अल्पवयीन आरोपीला घटनास्थळावरून हॉस्पिटलला न नेण्यासाठी किंवा पोलीस ठाण्यामध्ये नेऊन एवढा वेळ वाया घालवण्यासाठी त्यांना कशा प्रकारचं आमिष देण्यात आलेलं होतं किंवा काही पैशांचं बक्षीस बदलून किंवा असं आरोपीच्या कुटुंबाने सांगितलेलं होतं का, म्हणून हे त्यांनी जाणून बुजून केलं? पोलिसांनी नाही, आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारची कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही. परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे. तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखल केला ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे. म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील हे ग्राह्य धरण्यासाठी तितकंच काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. या गाडीत 5 जण होते असं स्टेटमेंट ड्रायव्हरने दिलंय, ज्याच्यातला एक जण अजूनही अनआयडेंटिफाईड. तो नेमका कोण होता, त्याची काय माहिती आहे ती समोर येते अजून, कारण 2 जणांची स्टेटमेंट झाली, विटनेस देत नाही, पण आणखी एक जण आहे तो अनआयडेंटिफाईड आहे. बरोबर है. ते सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. गाडीमध्ये तो अल्पवयीन मुलगा सोबत कार ड्रायव्हर आणि पाठीमागे किती 3 मुलं होती का 2 होती? यामध्ये सीसीटीव्ही फुटेजेस वरून स्पष्ट दिसत नाही. सुरुवातीला 2 होते, नंतर एका दुसऱ्या ठिकाणावरून 3 होते की 4 होते, एक्झॅक्टली त्याबद्दल आता निष्कर्षवर पोहोचण्यात आलेली नाही. त्या सर्व दिशेने युद्ध पातळीवर या प्रकरणाची तपास सुरू आहे. इस मैटर में जब पहले दिन एक्सीडेंट हुआ था तो ड्राइवर पे को आमिष शुरुआत में रात में
तर आपण पाहतोय सुरेंद्र आणि विशाल अग्रवालने धमकावून मुलाचा गुन्हा अंगावर घे अशी बळजबरी केल्याची तक्रार ड्रायव्हरने दिली आहे आणि त्या संदर्भातली माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। तर अपघात घडल्यानंतर सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवालने कारमध्ये डांबून घरी आणून फोन काढून घेत धमकावल्याचा गंभीर आरोप चालकाने केला आहे। तर चालकाने नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। घरी जात असताना जबरदस्तीने गाडीत बसवून बंगल्यावर आणलं। विशाल आणि सुरेंद्र अग्रवालने जबरदस्तीने फोन काढून घेतला। बंगल्यावर डांबून ठेवून धमकावलं गेलं। मुलाचा गुन्हा अंगावर घे अशी बळजबरी केली गेली। तर कोणाशी बोललास तर याद राख अशी धमकी देखील दिल्याचं अग्रवालच्या चालकानं म्हटलं।